भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्या सोबत आहे। संजयजी, 1 मे पासून मराठी सक्ती लागू होणार आहे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी, याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्रात मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, मी याचं समर्थन करतो। पण वाद आता झाला आहे की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती 1 मे पासून करण्यात आली आहे। असं करत असताना ओला, उबेर, रॅपिडो याबद्दल कुठलाही उल्लेख नाही। कायदा सर्वांसाठी एकसारखा असला पाहिजे। जर कायद्यात डिस्क्रिमिनेशन असेल तर तो कायदा इम्प्लिमेंट होत नाही। आणि जर हा कायदा मराठी भाषेचा ॲक्च्युली सक्तीचा या शब्दाचं मी विरोध करतो। भाषा ही प्रेमाने शिकवली गेली पाहिजे आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे की पहिलं ते रिक्षा टॅक्सी चालक जे थंडी असेल, गरमी असेल, पावसाळा असेल, 24 तास मुंबईच्या रस्त्यावर, महाराष्ट्राच्या रस्त्यावर मुंबईकरांची सेवा करत आहेत, मुंबईला गतिशील ठेवत आहेत, त्यांना मराठी भाषा शिकण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे। त्यासाठी त्यांना वेळ दिलं पाहिजे। त्यांच्या जवळ भाषा शिकण्याची, व्यावहारिक भाषा शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि ती मुदत संपल्यानंतर मग परीक्षेचा आग्रह करून या नियम इम्प्लिमेंट करण्याची तयारी केली तर मला वाटतं सगळेच भाषा शिकतील। आणि जर सगळेच भाषा बोलू लागले, मराठी बोलू लागले तर याचा आनंद प्रत्येकाला असेल। आणि म्हणून सरकार गंभीर असेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे संवेदनशील आहेत। या विषयावरती सर्व युनियनला बोलवून सरकार तोडगा काढेल असा मला पूर्ण विश्वास आहे। पण सध्या राजकारण सुरू आहे मुंबईमध्ये। मनसेने विरोध केले आहेत, सक्तीचा जर कोणी विरोध करत आहे त्याच्या विरोध करतात मनसेवाले। संजय निरुपम दहिसरला आले होते तर त्यांच्यावर दगडफेकची घटना घडली होती, त्याला कसा बघतात तुम्ही? मी भाषेच्या मुद्द्यावरती राजकारणात पडू इच्छित नाही। गोरगरिबांवरती भाषेच्या आधारावरती कोणाची मारहाण करणे, मी या घटनेचा विरोधच करतो। आणि म्हणून मी एकदा पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठीचं ज्ञान असलंच पाहिजे। आणि त्यासाठी जर रिक्षा टॅक्सीवाल्यांबद्दल हा नवीन नियम येत आहे तर शासनाने त्यांना भाषा शिकवण्याची व्यवस्था केली तर ते योग्य होईल, लोक भाषा शिकतील। पण आज 1 तारखेपासून भाषा नाही आली म्हणून जर आपण त्यांना मारहाण करत असलो तर हे अलोकतांत्रिक आहे आणि मी याचा विरोध करतो। भाषा प्रेमाने शिकवली पाहिजे आणि भाषा हे लोकांना जोडण्याचं, जवळ येण्याचं माध्यम आहे। मराठीसुद्धा तेवढीच आपुलकीची भाषा आहे। मला विश्वास आहे मराठी भाषा लोकांना, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रेमाने शिकवली जाईल आणि त्याच्यानंतर हा कायदा इम्प्लिमेंट होईल। पण या कायद्यामध्ये असं पण आहे की जर कोणाला मराठी येत नाहीये तर त्यांच्या परमिट रद्द होणार आहे, याच्या सध्या विरोध केली जाते। आणि अनेक संघटनांकडून असं पण मागणी केली जाते की आम्हाला थोडी वेळ द्या आणि परमिट जे रद्द करण्याची आहेत ते पण काढा याच्यामधून। आणि जर तुम्ही आमची मागणी पूर्ण नाही केलं तर 4 मे पासून आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत, बंद करणार आहेत। तर मनसेने धमकी दिली आहेत की जर भैया लोक रस्त्यावर उतरले तर आम्ही पण उतरणार रस्त्यावर आणि त्यांना धडा शिकवणार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर रिक्षा आणि टॅक्सी चालकच्या युनियनची सर्वात मोठी संघटना ज्याचं नेतृत्व शशांकरावजी करतात त्यांची भेट मी बोरिवलीत करून दिली होती। आणि या संपूर्ण विषयाबद्दल जी चिंता आहे आणि त्याचं सोल्युशन काय केलं पाहिजे याबद्दल आम्ही निवेदन केलं होतं। मला जी माहिती आहे त्याप्रमाणे सर्व युनियनची बैठक सरकार घेणार आहे आणि मराठी भाषेवरून वाद होणार नाही। मराठी भाषा वादेचं निमित्त नाही आहे। मला विश्वास आहे तोडगा निघेल आणि सगळेच प्रेमाने मराठी बोलतील। या महाराष्ट्रात, या मुंबईत मराठीचा जयघोष होणारच असा मला विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।